पावसाळ्याचा मोसम होता। पुण्यातलं एक नामांकित हॉटेल, बाहेर थंडगार हवा, अधूनमधून पडणारा पाऊस आणि रात्रीचे फक्त 10 वाजले होते। हॉटेलच्या रूम नंबर 306 मध्ये एक सुंदर मुलगी खिडकीत उभी होती। तिच्या हातात एक वाईन ग्लास आणि डोळे खूप खोल विचारात गेलेले। तिचं नाव होतं साक्षी। खुर्चीवर तिचा बॉयफ्रेंड राहुल मोबाईलवर काहीतरी स्क्रोल करत होता। दोघंही शांत होते, पण त्या शांततेच्या मागे काहीतरी दडलेलं होतं। साक्षी अचानक बोलली, राहुल, तुला वाटतं ना आपण जे केलं ते योग्य होतं? राहुलने एकदम नजरा वर केल्या। साक्षी, आपण यावर परत बोलायचं नाहीये, विसरून जा। पण विसरणं इतकं सोपं नव्हतं। ती रात्र काही साधी नव्हती। साक्षी आणि राहुल इथे मजा करायला आले नव्हते, ते एका खुनाच्या कटात अडकले होते। फक्त 2 दिवस आधी साक्षीच्या एक्स बॉयफ्रेंडचं प्रेत एका फ्लॅट मध्ये सापडलं होतं। प्रेमाचा त्रिकोण, सूड की अपघात, पोलिसांना अजून काहीच कळलं नव्हतं। पण साक्षी आणि राहुलला एक गुपित माहित होतं। त्या रात्री त्या फ्लॅट मध्ये साक्षी आणि राहुल दोघंही होते। रात्रीचे 1 वाजले होते। हॉटेलच्या कॉरिडॉर मध्ये एक पायऱ्याचा आवाज येऊ लागला। साक्षीच्या छातीत धडधड सुरू झाली। राहुल, तुला आवाज ऐकू येतोय का? साक्षी म्हणाली। राहुल थोडा दचकला। कोणीतरी गेस्ट असेल, तू झोप ग, असं राहुल म्हणाला। पण त्या आवाजासोबतच हळूहळू दरवाजावर ठकठक आवाज येऊ लागला। साक्षीने धीर एकवटून डोळ्याच्या कडेतून पाहिलं। बाहेर कोणीतरी उभं होतं। तोच माणूस, साक्षीचा एक्स बॉयफ्रेंड सुमित। पण तो तर मेला होता ना। साक्षी किंचाळून मागे सरकली। राहुलने दरवाजा उघडला तर तिथे कोणीच नव्हतं। पण दाराजवळ एक लहानशी ब्लॅक बॅग ठेवलेली होती। त्या बॅगेत एक पिस्तूल आणि रक्ताने लिहिलेला एक पेपर होता। त्यावर फक्त एकच वाक्य लिहिलं होतं, तुमच्या हाताला अजून रक्त वाळलं नाही, मी परत येणार। पोलिसांनी दुसऱ्या दिवशी हॉटेलमध्ये चौकशी केली, पण सीसीटीव्ही फुटेजमध्ये कोणताच आवाज नव्हता। फक्त राहुल आणि साक्षी दिसत होते। आणि त्या रात्रीनंतर साक्षी आणि राहुल कधीच दिसले नाहीत। आजही पुण्यातल्या त्या हॉटेलमध्ये रूम नंबर 306 बंदच ठेवली जाते।